सो काय पार्सल रिसिव झालेलं आहे मिशोकडून आणि मी ॲडजस्ट करून दिलेलं आहे दुसऱ्या मोबाईलवर कॅमेरा सुरू करून. सो काही हे 6 पीसेस बोलवले आहेत. आपलं फ्रीजचं जे कंटेनर्स असतात स्टोरेज करण्यासाठी त्याचं बघा आली मग. सो हे अशा पद्धतीने काय म्हटलं, तू तुझं काम कर म्हटलं ना, तुला लावून दिलं ना तिथे जा. सो असे 6 बॉक्स आलेले आहेत वेगवेगळे आणि हे आहे 1.5 लिटरचं आहे. त्याच्यासोबत एक लीड आलेली आहे, अशा पद्धतीची नेट आलेली आहे. सो इझिली आपण काढू शकतो. आणि हे आहे 1.5 छान आहे, स्टेडी आहे एकदम, खूप खराब क्वालिटी नाही आहे. आणि वरून याचं प्रत्येक बॉक्ससोबत अशी एक लीड दिलेली आहे. सो अशा पद्धतीचं स्टोरेजसाठी एकदम बेस्ट आहे. म्हणून हे बोलवलं आहे. काय म्हणजे जेवढे पण प्रॉडक्ट बोलवले जे किचनमध्ये यूज होतील किंवा आपल्या स्टोरेजसाठी यूज होतील असेच बोलवले आहेत. सो हे अशा पद्धतीचे आहेत आणि 6 बॉक्स येत आहेत एका याच्यामध्ये आणि सगळे अफोर्डेबल प्राईसमध्ये. सेल पण सुरू आहे, ॲमेझॉनवर पण सुरू आहे, मिंत्रावर पण सुरू आहे. तर बोलवलेलं होतं बॉटल क्लीन ब्रश बोलवलं होतं. हे सगळं रात्रीलाच ओपन करून शूट पण केलं, पण सगळं पुन्हा गडबड झाली, रात्री घाईमध्ये केली. ॲक्च्युली मागवताना तिथं शो जेव्हा होतं ना, जेव्हा आपण ऑर्डर करतो तेव्हा सिंगल ब्रश दाखवलेलं, पण मला 2 ब्रश रिसिव्ह झालेले आहेत एकसारखे असे. हे सिलिकॉनमध्ये आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथून हे रोटेट होत आहे इझिली. ठीक आहे. सो बॉटल क्लीन करताना हे रोटेट होईल आणि इझिली क्लीन होऊन जाईल. त्यानंतर इथं हँगिंगचं दिलेलं आहे अशा पद्धतीचं. आणि वरून असं हँग करायची एक स्ट्रीप आलेली आहे. ही त्याच्यामध्ये ॲक्च्युली मेन्शन नव्हती, पण ही त्यांच्याकडूनच आलेली आहे. सो मी थोडंसं फास्ट दाखवत आहे कारण अन्वीचं आत्ता मूड ठीक आहे, थोड्या वेळाने कसं होईल काही गॅरंटी नाही आहे. सो त्यानंतर आहे असं जपून शूट करते जेणेकरून क्लिअर. त्यानंतर असं एक चॉपर बोलवलेलं अशा पद्धतीने, जसं आपला नॉर्मल चॉपर असतो जो पुश करतो आपण तशा पद्धतीचंच आहे इथे. आणि असं ब्लेड दिलेलं आहे 3 ब्लेड्सचं. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ही या पद्धतीचं दिलं आहे, म्हणजे दोरी न देता पुल करायची या पद्धतीचं दिलं आहे. हे बस फक्त इथं फिट करायचं या होलमध्ये असं. इथे एक लॉक दिलेला आहे, हे लॉक ओपन करायचा असं आणि वरच्या साईडला होईल. आणि बस फक्त नॉर्मल प्रेस करायचा. त्याच्यापेक्षा पण इझी आहे हा, म्हणजे तो तरी जास्त पुल करावा लागतो. हा तर एकदम एखाद्या लहान मुलाला सांगितलं ना तरी करून द्या, एवढं इझीली पुल करतो. अशा पद्धतीचं आहे हे. काम झालं की याला लॉक करून ठेवता येतं इझिली. इथं बटन दिलेली आहे ऑन ऑफ सारखी जसं जे असते अशा पद्धतीचे. सो याच्यामध्ये कलर्स आहेत जवळपास 3, 4 की 5 तरी कलर्स आहेत. तो मी हा कलर पिक केलं होतं. तुम्ही कुठलाही कलर पिक करू शकता आणि खूप अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत सगळेच प्रॉडक्ट. ॲक्च्युली सेल सुरू असल्यामुळे ना भरपूर परवडते. सो मला जेवढं पण गरजेच्या वस्तू त्या मी त्या सगळ्या मागवल्या आहेत. त्यानंतर एक ऑइल डिस्पेन्सर मागवलेला आहे. ॲक्च्युली हे वाटत नव्हतं मला ग्लासमध्ये येईल म्हणून, पण हे ग्लासमध्येच आलेलं आहे. सो हे अशा पद्धतीचं अटॅच ब्रश दिलेलं आहे सिलिकॉनचं. आणि याचे एक गोष्ट म्हणजे कसं होतं, जसं आता आपण काही थालीपीठ वगैरे बनवतो काय होतं, वाटीमध्ये ऑइल वेगळं ऑइल काढतो, सेपरेट ब्रश वेगळं पकडतो. त्याच्यापेक्षा याच्यामध्ये सेपरेट ऑइल भरून ठेवायचं आणि इझिली जेव्हा पण काही थालीपीठ करायचे किंवा असं काही बनवायचं ज्यामध्ये आपल्याला ताव्याला ऑइल लावायची गरज पडते त्यावेळेला डायरेक्ट हा पॉट यूज होऊ शकतो. सो सेपरेट ब्रश पण बाहेर कुठे राहणार नाही, त्याला धूळ बसणार नाही. सो हे म्हणून मग हा प्रॉडक्ट मागवला. आणि वरून इथून पण ओपनिंग आहे याला अशा पद्धतीची. ऑइल जर याच्यामध्ये ओतायचं असेल तर हे डायरेक्ट पूर्ण ओपन करून ऑइल ओतायचं आणि नॉर्मल यूजसाठी अशा पद्धतीने यूज करतो. त्यानंतर ही एक रॅक बोलवली आहे, जसं आपण काउंटर टॉपवर काही वस्तू असतात छोट्या छोट्या बरण्या वगैरे असतात लोणच्याच्या असे ठेवण्यासाठी. माझं ॲक्च्युली काय असतं तर सगळं ओट्यावरच ठेवलेलं असतं आणि जागा कमी असल्यामुळे खूप अडचण होती. जास्त जणांचं जेव्हा स्वयंपाक करायचं असतो तेव्हा खूप जास्त अडचण होते. याच्यात मे बी 2 कलर आहेत, व्हाईट आणि ब्लॅक आहे. तो मी व्हाईटमध्ये मागवलं कारण माझं काउंटर टॉप जे आहे ते इथलं
ब्लॅक आहे. सो हे अशा पद्धतीचं इथं पूर्ण साईडला व्यवस्थित कठडे दिले आहे दोन्ही बाजूला, जेणेकरून कुठलंही इथं जर बरणी वगैरे ठेवली तर इझिली बाहेर पडणार नाही. आणि खालच्या बाजूला पण अगदी तसंच आहे. जर विचार केला ना तर भरपूर सामान वाहू शकते. इथे खूप मोठं पण नाही आहे, जवळपास 2 वीथचं हे आहे, लेंथ आहे याची, आणि 2 वीथची हाईट सुद्धा आहे. सो हे अशा पद्धतीचं आहे आणि ड्युरेबल आहे, छान आहे, टिकाऊ आहे मेन म्हणजे, आणि एकदम कमी प्राईसमध्ये आहे, जवळपास 450 वगैरेच्या रेंजमध्ये. आणि ते जर दुकानात किंवा शॉपमध्ये घ्यायला गेलं छान आहे तर खूप महागामध्ये जातो. आणि तुम्हाला नॉर्मल जर यूज करायचं असेल, जसं आता मला काही कमी वेळासाठी यूज करायचं अशा वेळेसाठी एकदम बेस्ट आहे. पॉलिश पण छान केलेला आहे याला, आणि जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर आपण चेंज पण करू शकतो. दुसरं ब्लॅक कलरचं हवं ब्लॅक कलरचं पण अवेलेबल आहे. वरून याचा बेस सुद्धा ना अगदी व्यवस्थित, म्हणजे कधी कधी काय होतं काही काही वस्तू मांडल्यानंतर व्यवस्थित स्टेबल नाही राहत. सो मांडल्यानंतर व्यवस्थित ती हलत नाही आहे मेन म्हणजे. सो अशी ही रॅक आहे. प्रोडक्ट आता तुमच्यासोबत मी शेअर केलं, त्याची सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देत आहे. सगळे अफोर्डेबल रेंजमध्ये आणि सगळ्या अशा वस्तू मागवल्या होत्या जे यूजमध्ये येऊ शकेल. आणि चला मग हा व्लॉग इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, कारण दुसरा पण व्लॉग सुरू करायचा आहे. सो जे पण काही अपडेट आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये माहीत होईल. सो बाय बाय, टेक केअर. काय करून आली?